नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, आजचा हा व्हिडिओ खूपच महत्त्वाचा ठरणार आहे। आज आपण बोलणार आहोत ब्रांच सिलेक्शन बद्दल। ठीक आहे, भरपूर पॅरेंट्स आणि विद्यार्थी मला सतत एकच प्रश्न विचारत असतात की दादा ब्रांच कोणती सिलेक्ट करू जेणेकरून मला नेक्स्ट 4 वर्ष मी व्यवस्थित अभ्यास करू शकतो आणि 4 वर्षानंतर मला व्यवस्थित प्लेसमेंट भेटेल किंवा व्यवस्थित मला पोस्ट ग्रॅज्युएशनला जाता येईल किंवा व्यवस्थित मला गव्हर्नमेंट जॉब्सला जाता येईल, अशी कोणती ब्रांच सिलेक्ट करू। सगळ्या प्रश्नांचे उत्तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे। ठीक आहे, फक्त व्हिडिओला पूर्ण बघा। आणि एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट करायची आहे, आता आपण पर्सनल काउन्सिलिंगची बॅच आपली क्लोज करतोय। फक्त काही सीट उरलेल्या आहेत, जे विद्यार्थी इंटरेस्टेड असतील नेक्स्ट 3 ते 4 दिवसात तुम्हाला रजिस्टर करून घ्यायचे, अदरवाइज पर्सनल काउन्सिलिंगची बॅच फुल होऊन जाणार आहे। ठीक आहे, पर्सनल काउन्सिलिंग मध्ये तुम्हाला व्यवस्थित कॉलेज लिस्ट वगैरे पर्सनल काउन्सिलर बनवून देणार आहेत। लास्ट इयर असे खूप सारे विद्यार्थी होते बाळांनो ज्यांचे खूप कमी पर्सेंटाइल होते, तरी त्या कमी पर्सेंटाइलच्या अकॉर्डिंग त्यांनी व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवली आणि त्या पर्सेंटाइलच्या अकॉर्डिंग त्यांना एक चांगलं कॉलेज अलॉट झालं। ठीक आहे, असे खूप सारे विद्यार्थी होते ज्यांचे खूप चांगले पर्सेंटाइल होते, तरी ते थर्ड क्लास कॉलेजेस मध्ये का रे बाळांनो? कारण मनमर्जीने कॉलेज लिस्ट बनवायला गेले। मुंबईचे काही टाकून दिले, पुण्याचे काही टाकून दिले, नागपूरचे काही टाकून दिले, एकही कॉलेज अलॉट झाला नाही। ती गोष्ट तुमच्या सोबत नको व्हायला। ठीक आहे, म्हणून व्यवस्थित पर्सनल काउन्सिलर कडून व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवून घ्या आणि एक चांगलं कॉलेज क्रॅक करा बाळांनो। ठीक आहे, एक पर्सनल काउन्सिलर तुम्हाला अलॉटेड असतो, जो इंटायर जोपर्यंत तुमचं स्पॉट राऊंड नाही होऊन जात तोपर्यंत तुमच्या सोबत असतो। कधी काही डाऊट आला कॉल करा, मेसेज करा। सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट, पर्सनल काउन्सिलर तुमच्या सगळ्या डिटेल विचारतो, तुमची कॅटेगरी, पर्सेंटाइल, कोणत्या ब्रांच मध्ये जायचंय, कोणत्या सिटी मध्ये घ्यायचंय, सगळ्या तुमच्या डिटेल घेऊन प्रत्येक कॉलेजमध्ये चेक करतो की कुठं तुमचा नंबर लागू शकतो, त्यानुसार तुम्हाला कॉलेज लिस्ट भेटते। तीच कॉलेज लिस्ट तुम्हाला सीईटीला सबमिट करायची। मी गॅरंटी देतो जेवढे पर्सेंटाइल आले तुमचे, त्या पर्सेंटाइल नुसार एक चांगलं कॉलेज तुम्हाला अलोकेट होईल बाळांनो। ठीक आहे, आणि हा तुमचा आयुष्याचा प्रश्न, इथं चूक नका करू। इथं एक चूक तुम्हाला खूप महाग पडते। ठीक आहे, पैशांची तर महाग पडतेच पडते, पण तुमचा टाइम इन्व्हेस्ट होतो त्या गोष्टीत। 4 वर्ष तुम्हाला त्या गोष्टीत काढायचे, म्हणून व्यवस्थित निर्णय घ्या। 4 वर्षानंतर तुम्हाला रिग्रेट नको व्हायला की त्यावेळेस जर चांगली ब्रांच सिलेक्ट केली असती किंवा चांगलं कॉलेज सिलेक्ट केलं असतं तर आज मी चांगल्या ठिकाणी राहिलो असतो, चांगली प्लेसमेंट भेटली असती। तो रिग्रेट तेव्हा न करता आताच व्यवस्थित कॉलेज लिस्ट बनवा, तुमच्या आई वडिलांचे पैसे वाचवा आणि योग्य निर्णय घ्या बाळांनो। लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे। ठीक आहे, काही अडचण असेल तुम्ही या नंबरवर व्हॉट्सअप पण करू शकता। आता ब्रांच सिलेक्शन बद्दल बोलूया। ब्रांच सिलेक्शन मध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची तुम्हाला, ज्या न्यूली इंट्रोड्यूस ब्रांच झालेल्या आहेत त्यांच्यामध्ये इंटर नका होऊ, माझं पर्सनल ओपिनियन आहे। फॉर एक्झाम्पल रोबोटिक्स, फॉर एक्झाम्पल ऑटोमेशन, फॉर एक्झाम्पल मेकॅट्रॉनिक्स, या नवीन इन्क्लूड झालेल्या ब्रांचेस आहेत, खूप कमी कॉलेजेसमध्ये। यांच्यामध्ये मला तरी वाटतं की तुम्ही इंटर नको व्हायला, कारण जे काम मेकॅनिकलचा विद्यार्थी करतो तेच मेकॅट्रॉनिक्सचाही करतो आजच्या परिस्थितीत। मे बी फ्युचर वेगळं असू शकतं, पण आजच्या परिस्थितीत सांगतोय मी तुम्हाला, जे काम ऑटोमेशन रोबोटिक्स वाला करतो तेच मेकॅनिकल इंजिनियर पण करतो। ठीक आहे, मग तुम्ही नवीन ब्रांचेस मध्ये का शिरले? आजचा स्कोप तर त्यांचा सेमच आहे। तुम्हाला फक्त एक असं वाटलं की काहीतरी नवीन आहे म्हणून करून बघावं। करून बघावासारखी गोष्ट नाही बाळांनो, ही 4 वर्ष तुमचे आहेत। ठीक आहे, म्हणून व्यवस्थित इथं निर्णय घ्या। नवीन इंट्रोड्यूस ब्रांचेस मध्ये इंटर होण्याआधी थोडासा हा विचार तुम्हाला करावा लागेल बाळांनो। सेकंड इम्पॉर्टंट गोष्ट, विद्यार्थी आणि पालक एक प्रश्न सतत विचारतात, गव्हर्नमेंट एक्झाम साठी प्रिपेअर करायचंय, गव्हर्नमेंट एक्झाम साठी प्रिपेअर करायचं तर मी असं सांगू इच्छितो, तुम्हाला कम्प्युटर सायन्स आयटी मध्ये घुसायची गरज नाही। ठीक आहे, जर तुम्हाला युपीएससी करायची असेल किंवा सिव्हिल सर्व्हिसेस करायचे असतील तर मी तुम्हाला सांगू इच्छितो तुम्ही सिव्हिल सारख्या ब्रांचेस घ्या, मेकॅनिकल सारख्या ब्रांचेस घ्या, जिथं तुम्हाला खूप जास्त लोड नसतो बाळांनो ऍज कम्पेअर टू कम्प्युटर सायन्स। खूप जास्त टेक्नॉलॉजिकल चीजे नसतात, म्हणून तुम्ही तुमचा टाइम वाचू शकतात आणि तुम्ही तो टाइम तुमच्या सिव्हिल सर्व्हिसेसच्या किंवा गव्हर्नमेंट युपीएससी वगैरे अशा एक्झाम मध्ये टाकू शकतात। हे माझं सजेशन आहे। आता कम्प्युटरचा विद्यार्थी सुद्धा युपीएससी क्रॅक करतो, नक्कीच करतो, पण जर तुमचं एम तेच आहे तर मी सांगू तुम्हाला या ब्रांचेस तरी घेतल्या तरी तुम्हाला काही अडचण नाही बाळांनो, तुम्ही एक चांगलं कॉलेजचं नाव घेऊ शकतात। आता असं आहे ना की ज्याला कमी पर्सेंटाइल आहेत, कमी पर्सेंटाइल मध्ये त्याला चांगल्या कॉलेजमध्ये सिव्हिल लागून जाईल, त्याचं कॉलेज पण चांगलं होऊन जाईल, म्हणजे त्याला सीव्ही वगैरे मध्ये किंवा तो गव्हर्नमेंट एक्झाम देणार आहे त्याच्यामध्ये कॉलेजचं नाव त्याला दाखवायला चांगलं असेल। ठीक आहे, हा प्लेसमेंट साठी सिव्हिलचा आज खूप जास्त स्कोप नाही बाळांनो, हे ऑनेस्ट माझं ओपिनियन आहे। आता हे जे कोर ब्रांचेस आहेत, आता सगळ्यांबद्दल मी बोलतोय, कोर ब्रांचेस मध्ये तुमचं मेकॅनिकल पण येतं, तुमचं सिव्हिल पण येतं, इलेक्ट्रिकल पण येतं। ठीक आहे, या जेवढ्या ब्रांचेस आहेत याच्यामध्ये जायचं का? नक्कीच जाऊ शकतात। केव्हा? जेव्हा तुमचा इंटरेस्ट आहे। प्लेसमेंट डझंट मॅटर, जर तुमचा इंटरेस्ट राहिला तर तुम्ही त्या बॅच मध्ये, सिव्हिलचा असा एक पण विद्यार्थी नाही ज्याचं प्लेसमेंट होतं असं नाहीये। ठीक आहे, 60 मुलांची जर बॅच राहिली तर पहिले 10 विद्यार्थ्यांना खूप चांगलंच प्लेसमेंट लागतं, सिव्हिलचे सुद्धा। जर तुमचा इंटरेस्ट राहिला तर मला गॅरंटी आहे तुम्ही पहिल्या 10 मध्ये येणार, कारण तुम्हाला त्या सब्जेक्टमध्ये इंटरेस्ट आहे ना, तुम्ही व्यवस्थित करणार। जर तुम्हाला इंटरेस्ट आहे तर तुम्ही कोर ब्रांचेस मध्ये नक्कीच जाऊ शकतात, काही अडचण नाही। ठीक आहे, तुम्हाला चांगलंच प्लेसमेंट लागणार आहे।
पण इंटरेस्ट नसेल, फक्त नावामुळे की चांगलं कॉलेज भेटतंय कोणतीही ब्रांच घेऊ, तिथं तुम्हाला प्लेसमेंटला प्रॉब्लेम येईल. गोष्ट समजते. नेक्स्ट इम्पॉर्टंट गोष्ट, आता टेक ब्रांचेस. कम्प्युटर बद्दल सगळ्या विद्यार्थ्यांना ऐकून घ्यायचंय की कम्प्युटरचं सांगता. आता कम्प्युटरचा स्कोप आता जेवढा आहे तेवढाच 4 वर्षानंतर पण असणार आहे, तेवढाच 5 वर्षानंतर पण असणार आहे. हा, सिलेबस चेंज होऊन जाईल, न्यू स्किल तुम्हाला शिकाव्या लागतील, पण कम्प्युटरचा स्कोप कमी होणार नाही. ठीक आहे, कारण इंडिया अजून खूप मागे ऍज कम्पेअर टू युएस मध्ये टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे, चायनामध्ये टेक्नॉलॉजी खूप पुढे गेलेली आहे, आणि इंडिया काय ऍस्पायरिंग आहे. ठीक आहे, डेव्हलपिंग आहे, म्हणजे ते अजून पण अडॉप्ट करते न्यू टेक्नॉलॉजीसाठी अडॉप्ट करते. म्हणजे काय होतंय, नवीन ब्रांचेस, नवीन गोष्टी शिकायला भेटतील, आणि त्या सगळ्या डेव्हलपमेंट कशात होतात, कम्प्युटरमध्ये. कारण कम्प्युटरचं युग आहे बाळांनो. गोष्ट, कारण सगळ्या गोष्टी ऑटोमेट करायच्या आहेत, ऑटोमॅटिक व्हायला पाहिजे. माणसाचं ह्युमन इंटरव्हेन्शन त्यांना कमी करायचंय, रोबोट्स वगैरे किंवा टेक्नॉलॉजी त्यांना जास्त इंट्रोड्यूस करायची. म्हणजे यासाठी कशाची गरज येईल तुम्हाला, कम्प्युटरची. कम्प्युटरचा स्कोप आज जेवढा आहे तेवढा 4 वर्षानंतर असणार आहे, किंवा त्याच्यापेक्षा जास्त असू शकतो. आणि बाळांनो, आता मी भविष्यवाणी तर जाणून घेत नाही. ठीक आहे, की आता कम्प्युटरमध्ये सर कितीचं प्लेसमेंट लागेल 2025-26 मध्ये जेव्हा आम्ही पास आउट होणार, ती गोष्ट कोणीच सांगू शकत नाही बाळांनो. ठीक आहे, ते असं आहे ना की आज जी स्थिती आहे त्याच्यापेक्षा नक्कीच बेटर राहील कम्प्युटरसाठी. ठीक आहे, पण कम्प्युटरमध्ये सुद्धा जर इंटरेस्ट नाही तर कम्प्युटरमध्ये घेऊन पण काही फायदा नाही. कम्प्युटरवाले पण असे खूप सारे विद्यार्थी असतात ज्यांना 0 प्लेसमेंट लागतं, 1 रुपयाची नोकरी लागत नाही. ही गोष्ट समजून घ्या. इंटरेस्ट आहे तर कम्प्युटर नक्कीच घेऊ शकतात. स्कोप आहे का कम्प्युटरमध्ये, डेफिनेटली आहे. प्लेसमेंट आहे का, डेफिनेटली आहे. पण इंटरेस्ट नसेल, अभ्यास करायची क्षमता नसेल तर घेऊन काही उपयोग नाही. हा, अभ्यास जास्त करावा लागतो का कम्प्युटरमध्ये, येस, डेफिनेटली जास्त करावा लागतो. या गोष्टीला तुम्हाला ऍक्सेप्ट करावा लागेल. सगळ्या ब्रांचेस बद्दल बोललं गेलं. ठीक आहे, ईएनटीसी बद्दल नाही बोललो. ईएनटीसी पण चांगलीच ब्रांचेस आहे. मी प्रत्येक विद्यार्थ्याला अशा पद्धतीने समजवतो. कम्प्युटर सायन्स सपोज फादर आहेत. ठीक आहे, AIML वगैरे हे सगळे फादरचे मुलं आहेत असं तुम्ही कन्सिडर करा. IT फादरची सिस्टर आहे, आणि ईएनटीसी फादरचा फ्रेंड आहे. म्हणजे ते सगळे एकच फॅमिलीमध्ये येतात, तुम्ही असं कन्सिडर करू शकतात. ठीक आहे, तर ईएनटीसी सुद्धा कम्प्युटर IT नंतर सगळ्यात जास्त चालणारी ब्रांच म्हणजे ईएनटीसीच आहे. ठीक आहे, म्हणजे ईएनटीसी जरी भेटलं तरी तुम्ही नक्कीच घेऊ शकतात. आता ब्रांच वाईज स्पेसिफिक बोलायला गेलं तर खूप वेळ लागून जाईल बाळांनो, त्याच्यासाठी आपण वेगवेगळे व्हिडिओ आणू पुढे. ठीक आहे, जसं जसं मला टाइम भेटेल तसा. पण या व्हिडिओमधून मला तरी वाटतं मी भरपूर गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवल्या. जर व्हिडिओ चांगला वाटला असेल नक्कीच शेअर करा आणि लाईक करा व्हिडिओला. पर्सनल काउन्सिलिंग मध्ये जे एनरोल नसेल लगेच एनरोल करा, बॅच क्लोज होते, लवकरात लवकर एनरोल करा, जेणेकरून तुम्हाला चांगलं कॉलेज भेटावं, चांगली ब्रांच भेटावी वेळांनो. कारण हा जो क्षण आहे हा खूप महत्वाचा आहे. तुमचं 4 वर्ष तुमचं आयुष्य डिसाईड करणारा क्षण आहे. ठीक आहे, याला व्यवस्थित करा. व्यवस्थित पर्सनल काउन्सिलर कडून लिस्ट बनवून घ्या. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकलेली आहे. भेटूया नंतरच्या व्हिडिओमध्ये. व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन करा, चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. तोपर्यंत बाय, टेक केअर, थँक्यू.